तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर सराव प्रश्नपत्रिका मागच्या काही व्हिडिओपासून सुरू केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी जो संस्कृत विषय आहे, तर त्या संस्कृत विषयाचे सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. एकूण 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका असेल. हां. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्या घटक चाचणीमध्ये साधारण कसा पेपर पॅटर्न असेल हे कळण्यासाठी आहे आणि तुमच्या सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आहे. सराव याचा अर्थ तुम्ही हे प्रश्न तर कराच, जे दिसतायत समोर ते. पण यासारखे जे इतर प्रश्न आहेत, इतर प्रश्नांची शक्यता आहे पुस्तकाच्या नुसार. तर त्याची सुद्धा तयारी करा. कारण हे म्हणजे हेच प्रश्न येतील असं नव्हे. हं. तर याचा एक पॅटर्न तुमच्या लक्षात येईल, की साधारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल. त्यामुळे पूर्णपणे सरावासाठी याचा उपयोग करा. एक आणि हे प्रश्न आणि यासारखे पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न यांची तयारी चांगली करा. आता प्रश्न क्रमांक 1 आहे. इथे काही चित्र दिलेली आहेत आणि त्याची तुम्हाला संस्कृतमध्ये नावं लिहायची आहेत. हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर अ, हा दुसरा प्रश्न याच्यामध्ये वचन लिहायचं आहे म्हणजे एकवचन, बहुवचन जो काही प्रकार आहे संस्कृतमध्ये तर तो इथं काय करायचा आहे, लिहायचा आहे. त्याच्यानंतर हा तक्ता पूर्ण करायचा आहे. अ गट आणि ब गट दिलाय. तर अ गटामध्ये जे काही शब्द आहेत त्याची ब गटातली कुठली उत्तरं आहेत, ती याच्या समोर लिहायची आहे तिथे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 या काही संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्या तुम्ही काय करायच्या कोणत्याही 2 म्हटल्या पण अ, असं नाही की सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे हे करा. हं. संख्या जर अक्षरात दिली असेल, तर अंकातल्या, अंकात दिली असेल तर अक्षरातल्या. ओके. आता परत हा तक्ता कारक आणि विभक्तीचा पूर्ण करायचा आहे. इथे तोही पूर्ण करा. त्याच्यानंतर पुढे इथे काही पर्याय दिलेले आहेत. त्यातला योग्य पर्याय खालीलपैकी कुठे योग्य होईल तो पर्याय तिथे निवडायचा. हं. त्यानंतर पुढे क्रियापदाचा जो तक्ता आहे इथे तुम्हाला काही क्रियापद दिलेली आहेत त्यानुसार हं, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन त्यामध्ये काय करायचंय तुम्ही तो तक्ता पूर्ण करायचा आहे. तर इथं तुमचा जी 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. हं. तर इतर विषयाच्या सुद्धा 8वीच्या आपण प्रश्नपत्रिका पूर्ण केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते जाऊन तुम्ही ते सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता. प्रत्येक विषयाच्या साधारण 2-2 प्रश्नपत्रिका आपण घटक चाचणीपर्यंत तयार करणार आहोत. जसे-जसे व्हिडिओ तयार होतील तसे-तसे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसून येतील. त्यासाठी पूर्ण बघा व्हिडिओ. प्रत्येक म्हणजे प्लेलिस्ट उघडून प्रत्येक विषयाचा व्हिडिओ नक्की बघा. बऱ्यापैकी परीक्षेला असणारे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतील. ओके. थँक